जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपण खूप महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत सामान्य विज्ञानचे, जे प्रत्येक एक्झामसाठी खूप महत्त्वाचे बघा। तर 43 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे। कोणतेही कार्य करण्याच्या क्षमतेला टिंबटिंब म्हणतात। तर कोणतेही कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात। 44 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे। भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कशाचा वापर करतात? तर कशाचा वापर करतात? सिस्मोग्राफ याचा वापर करतात। कशाची तीव्रता मोजण्यासाठी? भूकंपाची। 45 नंबरचा प्रश्न IMP आहे बघा। अंधासाठी असणाऱ्या ब्रेल लिपीचा शोध कोणी लावला? हे पांढरे खूप हुशार होते, कारण की तेच लावू शकते असे शोध। तर ब्रेल त्यांच्या नावावरूनच आहे, ब्रेल लुईस। 46 नंबरचा प्रश्न, आता पांढरेचे सर्व जेवढे प्रश्न येतील तर त्यांचंच नाव त्यामध्ये येईल। डायनामाइटचा शोध कोणी लावला? तर अल्फ्रेड नोबेल। 47 नंबरचा प्रश्न आहे, हवाई उड्डाणाच्या शास्त्राला काय म्हणतात? तर एरोनॉटिक्स। 48 नंबरचा प्रश्न आहे बघा, टेलिफोनचा शोध कोणी लावला? तर ग्रॅहम बेल यांनी। 49 नंबरचा प्रश्न IMP आहे, टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला? तर डी नंबरचं योग्य आहे, जॉन बेअर्ड यांनी। आता तुमच्यासाठी प्रश्न आहे, शून्याचा शोध कोणी लावला? कमेंट बॉक्समध्ये हे प्रश्नाचं उत्तर द्या मला, की शून्याचा शोध कोणी लावला। 50 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला? वाफेचं इंजिन यावरती देखील प्रश्न आलेला आहे। तर जेम्स वॅट। मी म्हटलं नाही का की आता पांढरे लोकांचंच येतील, की हे शोध त्यांनी लावला, तो शोध त्यांनी लावला, आणि जेव्हा आपल्या स्वतः भारताच्या देशाचे लोकांचं नाव आलं ना, तर ती एक खुशी वेगळीच असते बघा। 51 नंबरचा प्रश्न, विमानाचा शोध कोणी लावला? राईट बंधू याने विमानाचा शोध लावला, पण आता केव्हा विमानावरती बसू सांगू शकत नाही। एक तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचं आहे, प्रामाणिकपणे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, की लहानपणी जेव्हा आपण विमान बघायचो आकाशामध्ये, तर ती एक वेगळीच खुशी असायची बघा। खूप जास्त खुश व्हायचो, ते दिसायचं छोटंसं विमान, पण खूप जास्त खुश होत होतो त्याला बघून। तर विमानाचा शोध कोणी लावलेला आहे? राईट बंधू यांनी। 52 नंबरचा प्रश्न IMP आहे, कारण की खूप एक्झाममध्ये आलेला आहे। जे मुलं मुली प्रिव्हियस इयर क्वेश्चन करतात त्यांना लगेच कळतं हा आलेला आहे म्हणून, त्यांना इझी वाटेल बघा हे सर्व। क्ष किरणाचा शोध कोणी लावला? क्ष किरणाचा शोध कोणी लावला? तर रॉटजेन। 53 नंबरचा प्रश्न, कर्करोगातील पेशींना मारण्यासाठी कोणत्या किरणाचा मारा करतात? कर्करोगातील पेशींना मारण्यासाठी गॅमा किरणाचा मारा करतात बघा। कोणता? गॅमा। कोणत्या पेशीला मारण्यासाठी? कर्करोगातील। 54 नंबरचा प्रश्न आहे, क्ष किरणाच्या अतिवापरामुळे कोणता रोग होऊ शकतो? क्ष किरणाच्या अतिवापरामुळे कर्करोग होऊ शकतो। 55 नंबरचा प्रश्न आहे, तुरटी हा टिंबटिंब क्षार आहे, तर काय आहे? दुहेरी। 56 नंबरचा प्रश्न दिसायला सोपा आहे, पण आहे अवघड। स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ कोणते? कोणतं आहे ते मीठ? तर सोडियम क्लोराईड। आपल्या आईसमोर जर आपण म्हटलं की सोडियम क्लोराईड, तर तिला टेन्शन येईल असं काय बोलतंय म्हणून। 57 नंबरचा प्रश्न आहे, कर्करोगावरील उपचारासाठी टिंबटिंब वापरतात, तर कोबाल्ट वापरतात। कर्करोगावरील उपचारासाठी काय? तर कोबाल्ट वापरतात। 58 नंबरचा प्रश्न आहे, तुरटी खालीलपैकी कोणत्या कारणासाठी वापरतात? आपल्या घरातली तुरटी नाही, ही वेगळी तुरटी आहे। तर तुरटी कशासाठी वापरतात? तर रक्तप्रवाह थांबविण्यासाठी तुरटी वापरतात। हे IMP आहे। सोडियमची संज्ञा काय आहे? आपण 8वीत शिकत असताना ही संज्ञा आम्हाला पाठ करायची बघा आमचे मॅडम। तर Na ही सोडियमची संज्ञा आहे। 60 नंबरचा प्रश्न IMP आहे, RDX हे खालीलपैकी काय आहे? तर स्फोटक आहे RDX। 61 नंबरचा प्रश्न दिसायला सोपा, पण आहे अवघड। उसापासून बनविलेल्या
साखरेस रासायनिकदृष्ट्या काय म्हणतात? तर सुक्रोज. उद्या जर तुम्ही चहा पिसाल तर चहा जर अशी फिक्की लागली तर आईला असं म्हणून बघायचं, आई सुक्रोज कमी पडली म्हणून सुक्रोज कमी टाकली तू. 62 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. खालीलपैकी कोणते प्रदूषण हे सर्वात धोकादायक असते? कोणतं प्रदूषण आहे? तर वायू प्रदूषण. 63 नंबरचा प्रश्न. एलपीजी गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते? 2 घटक आहे एलपीजी गॅसचे. ते कोणते? तर ब्युटेन व आयसोब्युटेन. 64 नंबरचा प्रश्न. कोणता पदार्थ वितळताना अंकुचन पावतो? बर्फ. 65 नंबरचा प्रश्न. एलपीजी कशाशी संबंधित आहे? तर स्वयंपाकाचा गॅस. एलपीजी सिलेंडर स्वयंपाकाचा गॅस. 66 नंबरचा प्रश्न. मोरचुदची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती? तर CaSO3. 67 नंबरचा प्रश्न. IMPA, कारण की खूप एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे बघा हा प्रश्न. मी सांगितलं ना, पुन्हा एकदा सांगते की जे मुलं किंवा मुली प्रिव्हियस इयर क्वेश्चन करतात त्यांना लगेच क्लिक होतं का हा प्रश्न जे काही आलेलं होतं बाबा याला हलक्यात घेऊन काही उपयोग नाही, याला सिरियस घ्यावं लागेल. चल, खालीलपैकी कोणता सर्वात हलका वायू आहे? किंवा असं देखील सर्वात हलका वायू कोणता? तर हेलियम. हलका हेलियम. दोघं पण ह पासून तयार होतात. हेलियम हलका. 68 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते वायुरूप इंधन नाहीये? वायुरूप इंधन आहे कोणते? तर प्रोपेन आहे, मिथेन आणि ब्युटेन हे वायुरूप इंधन आहे, परंतु नाहीये तर कोणता? तर मग पॅराफिन हे नाहीये. बाकीचे जे 3 आहे ते आहे. प्रश्न नीट वाचायचा, उगा 1 मार्क चालला जातो. 69 नंबरचा प्रश्न आहे. हवेच्या प्रदूषणास जास्तीत जास्त जबाबदार असणारा वायू कोणता? हवेच्या प्रदूषणास जास्तीत जास्त जबाबदार असणारा वायू विचारण्यात आलेला आहे, तर कार्बन डायऑक्साईड. हे तर सोपं होतं म्हणा थोडं. 70 नंबरचा प्रश्न. हवेच्या प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनामध्ये कोणते इंधन वापरले जाते? तर CNG. खूप लोकांची कारमध्ये CNG सकाळी सकाळी नंबर लावावं लागतं CNG साठी. तर हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनामध्ये कोणते इंधन वापरले जाते? तर CNG. 71 नंबरचा प्रश्न आपल्या समोर. ॲल्युमिनियम कशापासून मिळवले जाते? तर बॉक्साईट पासून ॲल्युमिनियम मिळवले जाते. 72 नंबरचा प्रश्न. हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू असतो? तर हेलियम. कारण की फुगा कशामुळे उडतो? तर हेलियम वायूमुळे, कारण की हा हलका आहे. आता तर बघेल मागील. 73 नंबरचा प्रश्न. कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते? कोणता? कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह सांगितलेलं आहे, तर Cu. 74 नंबरचा प्रश्न खूप IMP आहे. पाण्यामध्ये टिंबटिंब हे प्रमुख घटक असतात. पाण्यामध्ये सांगितलेलं आहे ना, तर ऑक्सिजन व हायड्रोजन हे प्रमुख घटक असतात पाण्यामध्ये. 75 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. खालीलपैकी कोणता गॅस कीटाणुनाशक म्हणून पिण्याच्या पाण्यामध्ये वापरला जातो? तर क्लोरीन. 76 नंबरचा प्रश्न. 76 नंबरचा प्रश्न IMP आहे. सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कशात करतात? तर छायाचित्रांमध्ये सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग करतात. छायाचित्रण लक्षात असू द्या. 77 नंबरचा प्रश्न आहे. अणुबॉम्बचा स्फोट करण्यासाठी कोणती शृंखला अभिक्रिया वापरतात? तर अणुयंत्रिक. 78 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी पाण्यात न विरघळणारा पदार्थ कोणता? तर मेण. टाकून बघायचं, आपल्या घरामध्ये असेल तर ठेवतात. माझी आजी ना ठेवायची घरामध्ये मेण, तर ते टाकून बघायचं प्रॅक्टिकल आपण. पाण्यात विरघळत नाही बघा मेण. 79 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. लिटमस कशापासून मिळतात? तर कागदाचे फूल लिटमस.
79 नंबरचा प्रश्न रिपीट करते, IMP आहे. लिटमस कशापासून मिळवतात? तर दगडफूलपासून. 80 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. कार्बनचे कोणते अपरूप अणुभट्टीत मंदायक म्हणून वापरतात? कशामध्ये? अणुभट्टीमध्ये मंदायक म्हणून वापरतात, ग्राफाइट. 81 नंबरचा प्रश्न दिसायला सोपा परंतु अवघड आहे बघा. प्लॅस्टर ऑफ पॅरिस कशापासून मिळतात? प्लॅस्टर ऑफ पॅरिस तर जिप्सम. 82 नंबरचा प्रश्न, हसविणारा वायू कोणत्या वायूस म्हटले जाते? तर अ नंबरचं योग्य ठरेल, नायट्रस ऑक्साईड. 83 नंबरचा प्रश्न आहे, खूप IMP बघा. एंडोसल्फान हे खालीलपैकी काय आहे? तर कीटकनाशक आहे बघा. 84 नंबरचा प्रश्न, उंदीर मारण्यासाठी खालीलपैकी कोणत्या औषधाचा वापर केला जातो? तर झिंक फॉस्फाइड. 85 नंबरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता वायूमुळे प्रदूषण होत नाही? ऑक्सिजनमुळे. 86 नंबरचा प्रश्न आहे, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? हे तर खूप फेवरेट क्वेश्चन आहे बघा सर्वांचं, तर जे थॉमस. 87 नंबरचा प्रश्न आहे, पाण्याचे बाष्पीभवन टिंबटिंबला होते? तर उत्खलन बिंदूला होते बघा पाण्याचे बाष्पीभवन. 88 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी जड पाण्याचे सूत्र कोणते? तर D2O जड पाण्याचे सांगितलेले आहे. 89 नंबरचा प्रश्न, मॅग्नेशियमची संज्ञा काय आहे? मॅग्नेशियम तर Mg. 90 नंबरचा प्रश्न आहे, अनुक्रमांक म्हणजे काय? तर प्रोटॉनची संख्या. अनुक्रमांक त्याला म्हणतात, प्रोटॉनची संख्याला. 91 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, टिंबटिंबाच्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगर म्हणतात? तर ॲसिडिक ॲसिड याला म्हणतात बघा. 92 नंबरचा प्रश्न आहे, डेटॉल मधील हा प्रमुख घटक असतो? तर D नंबरचं योग्य ठरेल. 93 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे? तर क नंबरचं योग्य ठरेल, लोखंड, क्रोमियम आणि निकेल. 94 नंबरचा प्रश्न IMP, खाण्याच्या सोड्याचे शास्त्रीय नाव? सोडियम बायकार्बोनेट हे शास्त्रीय नाव आहे. 95 नंबरचा प्रश्न IMP आहे, कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? तर जस्त हे धातू लोखंडाचे गंजणे जे काही रोखतो. 96 नंबरचा प्रश्न आहे, मूलद्रव्याचा अणु हा विद्युतदृष्ट्या कसा असतो? तर उदासीन असतो. 97 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या विषाला वास नसतो? तर कोणता विष आहे ज्याला वास येत नाही? तर क नंबरचं योग्य ठरेल. 98 नंबरचा प्रश्न, टार्टारिक ॲसिड कशात असतो? कशामध्ये असतो? तर द्राक्षामध्ये असते. आता निंबूमध्ये कसं कोणता असतो? मग 99 नंबरचा प्रश्न आहे, निंबाच्या रसामध्ये कोणते ॲसिड असतो? तर सायट्रिक ॲसिड असतं निंबाच्या रसात. 100 नंबरचा प्रश्न आणि सर्वात शेवटचा प्रश्न, वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणते वायूचे आहे? तर नायट्रोजन या वायूचे. आता सर्व प्रश्न झाले. आता शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी आहे की सर्वात हलका वायू कोणता? आत्ताच मागाशी मी तुम्हाला सांगितलं, बघू कोणी प्रामाणिकपणे बघत होतं आणि कोणाला जास्त टाईमपर्यंत लक्षात राहतं. कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.